14 ऑगस्ट रोजी नगरमध्ये निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा कीर्तन सोहळा रंगणार। गौरीशंकर मित्रमंडळ आणि पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान आयोजित दीनदयाळ परिवाराचे संस्थापक भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांच्या 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नगर शहराला दिशा देणारा, सामाजिक विषयावर परखड मते मांडणारा आणि समाजाला दिशा देणारे प्रबोधनात्मक कीर्तन सोहळ्यात प्रसिद्ध प्रबोधनकार आणि धर्माचार्य निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन सोहळ्याचे आयोजन बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत नंदनवन लॉन, टिळक रोड येथे आयोजित केले आहे। या कीर्तन सोहळ्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या महिला आणि भगिनींसाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। तर नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे, महासचिव बाळासाहेब भुजबळ आणि गौरीशंकर मित्रमंडळाचे संजय वल्लाकट्टी, सागर शिंदे यांनी केले आहे। पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान व गौरीशंकर मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीनं दिनांक 14 ऑगस्ट रोजी प्रबोधनकार व धर्माचार्य निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे। दिनांक 14 रोजी बुधवारी दुपारी 3 ते 5 नंदनवन लॉन येथे या ठिकाणी हा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे। नगरकरांना या माध्यमातून एक चांगली संधी, नगर शहराला दिशा देणारा प्रबोधनपर तसं पाहायला गेलं तर हा कीर्तन सोहळा आहे। कीर्तन सोहळ्याच्या माध्यमातून या शहराच्या विकासाला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळावी, या शहरातलं हे जे काही गढूळ वातावरण झालेलं आहे हे वातावरण स्वच्छ व्हावं आणि चांगल्या प्रकारे, म्हणून शहरातील सर्व स्तरातील, मग डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, बांधकाम असतील, व्यापारी असतील, आपले विडी कामगार असतील, अशा सर्व स्तरावर शालेय विद्यार्थी असतील, या सगळ्यांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं याकरता प्रतिष्ठानचे आणि गौरीशंकर मित्रमंडळ सर्व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत। या माध्यमातून मी नगरकरांना आवाहन करतो, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी पण येणार आहेत, सर्व नगरसेवकांना पण निमंत्रित केलेलं आहे, शहरातल्या विविध मान्यवरांना पण निमंत्रित केलेलं आहे। तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं एवढं मी कळकळीचं आव्हान आपल्या सर्वांना करतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।